जय जय महाराष्ट्र, जय जय भारत. आत्ता हाती आलेल्या वर्तमानपत्रातील बातमीनुसार माझ्याकडे वर्तमानपत्राची बातमी पोहोचली नव्हती. कालपर्यंत तरी रात्रीपर्यंत तरीसुद्धा माहिती आलेल्या पत्रातील बातमीनुसार मी जे काही वक्तव्य केलं ते खरं निघालं. हे बघा, हा प्रश्न आहे कायदा कानून संविधान, संविधान कायदा कानून लोकशाही आणि या कायद्याच्या गृहमंत्रालयाचा अधिपत्यातला प्रश्न आहे. शासन मंत्रालय, जिल्हाधिकारी आणि पोलीस शासन यांच्या अधिकारातला प्रश्न आहे. ते ठरवतील कुठला कक्ष शांतता घोषित करायचा की नाही. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्र जर शांतता घोषित करायचं असेल तर आधी जे रस्त्यावर अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे जी जर्जर आहेत, महानगरपालिकेच्या चौकात गेटसमोर ज्वलंत पदार्थ विकतात, पेटतात. आज गावदेवी मंडळीला आग लागली, आज गावदेवी मंडळीला आग लागली. धुरंधर कपडा बाजार गेला. आता ह्या ठिकाणी भाजी मंडई असताना कपडा बाजार कसा आला? याला जबाबदार कोण? प्रशासन. कोणावर कारवाई झाली? 2 कर्मचारी मेले. पण प्रशासनाने अधिकृत कारवाई सौरवराव यांनी केली का? सौरवराव दोषी आहेत, यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि त्या काळातील चौकशा का नाही लागू केल्या? भाजी मंडईचे जे काही गाळे वाटप झाले, भाजीच्या बदली कपडा व्यापार आला. सहाय्यक आयुक्त कोण होते त्यावेळेचे? काढा चौकशी. 2015 पासून, जसवलपासूनची चौकशी काढा. जर अशा प्रकारचे दुर्धर आगी लागण्याचे प्रकार, दिवा गोडाऊनमध्ये आगी लागल्या, अजून दुसऱ्या ठिकाणी आगी लागल्या, 3-4 ठिकाणी ठाण्यामध्ये आगी लागल्या. आणि हा दुर्धर, आत्ता मी संध्याकाळ आहे, मी 2-3 वेळा ते लाईव्ह केलं आहे. ठाणे महानगरपालिका मुख्य भवन, जसं काल होर्डिंगचा अपघात झाला, तात्काळ उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेने आदेश दिले की सर्व अनधिकृत होर्डिंग काढा आणि जे अधिकृत होर्डिंग आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करा. परंतु अधिकृत होर्डिंगच नाही, सगळे अनधिकृत आहेत. मोठमोठे फ्लेक्स आहेत. रेमंडच्या गेटजवळ एक डिजिटल फ्लेक्स आहे, जो टॉयलेट अनधिकृत बांधून त्याच्यावर फ्लेक्स लावला आहे, डिजिटल मोठा. प्रताप सरनाईकांचे आशीर्वाद आहे. प्रताप सरनाईकांच्या आशीर्वादाने जो डिजिटल फ्लेक्स लावला आहे त्याला मान्यताच नाही आहे, वर्क ऑर्डरच नाही आहे. ती वर्क ऑर्डर 2018ची बाद झालेली आहे. अशा प्रकारची कामं प्रशासन जर करत असेल, नियमबाह्य, घटनाबाह्य कामं प्रशासन करत असेल तर हा देखरेख करणार कोण आहे? आज तुम्ही फ्लेक्स पडले डोक्यात तर जागृत झाले, पण हे सगळे फ्लेक्स अनधिकृत आहेत. हे कोण लक्ष देणार? रेमंडजवळ एवढं मोठं डिजिटल फ्लेक्स आहे, टॉयलेट होतं, अनधिकृत आहे. आता इथे आगीचे स्टॉल्स लागतात, गॅसवर पदार्थात आग लागली, उद्या काय करणार? तिथे आजूबाजूला लोक खायला जमतात, तेच लोक तेच पदार्थ खायला जमतात. हे नियंत्रण आहे का प्रशासनाचं? आणि तुम्ही शांतता क्षेत्र घोषित करायला लागले. हा कायद्याचा कानूनचा प्रश्न आहे, पोलिसांचा प्रश्न आहे, गृहमंत्रालयाचा प्रश्न आहे, जिल्हाधिकाऱ्याचा प्रश्न आहे, महानगरपालिकेच्या महासभेचा हा प्रश्न नाही आहे. इथे कुठेतरी महानगरपालिकेचा स्वार्थ जडलेला आहे की कर्मचारी आपल्या पोटासाठी आंदोलन करतो. गोरगरीब सफाई कर्मचारी, चतुर्थ कर्मचारी आपल्या पोटपाण्यासाठी आंदोलन करतं. कोणी काय राजकीय आंदोलन नसतं. मग ह्या आंदोलनाला जर बंदी, तर महासभेला बंदी आणणार हा रवींद्र शिंदे. धन्यवाद. हे तुम्हाला सांगतोय. एक नोटीस फक्त बदलणं बाकी आहे. तुमची महासभा होऊ शकत नाही. ते महासभा संविधानिक नाही आहे, स्टँडिंग कमिटी नाही आहे, स्वीकृत सदस्य नाही आहे. त्यामुळे हे महासभा असंवैधानिक आहे. हे सांगतोय. 131 लोकप्रतिनिधींना हा रवींद्र शिंदे आहे. फार अभ्यासक आहे, संविधानाचा अभ्यासक आहे, डॉक्टर बाबासाहेबांचा पाईक आहे आणि धुरंधर अभ्यास करतो. म्हणून सांगतो, आधी आजूबाजूचं अतिक्रमण अनधिकृत शेतकरी काढा. होर्डिंगचं काय अपघात झाला ते भरपाई. झाडं पडतात, झाडं, माणूस मृत्युमुखी करतो, त्याच्यावर नियंत्रण करा. पाणी धुरंधर भरतात, त्याच्यावर नियंत्रण करा. मी दिलेत प्रपोजल, प्रोजेक्ट दिले, त्याच्यावर अभ्यास करा. हे शांतता क्षेत्र. अरे लोकप्रतिनिधीच महासभेमध्ये हंगामा करतात. लोकप्रतिनिधी 131 महासभेमध्ये मारामारी करतात, हंगामा करतात. यांच्यावर बंदी कोण आणणार? यांच्यावर बंदी कोण आणणार? पोलीस आतमध्ये घुसणार का? महासभेमध्ये घुसू का? सांगा. त्यामुळे आधी स्वतःच्याकडे बोट करून बघा. मग 4 बोट आपल्याकडे असतात, मग 1 बोट दुसऱ्याकडे असतं. हे माझ्या प्रशासनाला, 131 नगरसेवकांना हा माझा इशारा आहे. जर तुम्ही असं काही करायचा प्रयत्न केला तर मी सरळ महासभेला नोटीस बजावणार. ही असंविधानिक महासभा आहे आणि यापुढे होणार नाही. धन्यवाद.